Hi dear students, Santosh here, and today I am going to deliver the lecture on rainwater harvesting, and which is important topic as far as building construction and design is concerned nowadays, because we have to conserve the water first, and water is the utmost important of the life. So let us start the lecture, and this lecture only consists of concept of rainwater harvesting and its approximate costing. I will cover the electrification and concept of earthing in the next or upcoming lectures. So let us start the lecture without wasting time. What is the harvesting? Harvesting is defined as a storing in such a way that it can be used throughout the year. म्हणजेच अशी काही गोष्ट आपण स्टोअर करून ठेवायची की ती गोष्ट वर्षभर वापरता आली पाहिजे. म्हणजे शेतकरी जसं पेरणी करून धान्य हे साठवून ठेवतात आणि वर्षभर वापरतात किंवा 1-2 वर्ष वापरतात, त्यालाच हार्वेस्टिंग असं म्हणायचं. हार्वेस्टिंग म्हणजे सुगी मराठीत. व्हॉट इज द रेन वॉटर हार्वेस्टिंग? रेन वॉटर हार्वेस्टिंग RWH इज द कलेक्शन अँड स्टोरेज ऑफ द रेन मीन्स वॉटर रादर दॅन अलाउइंग इट टू रन ऑफ. Traditionally, rainwater is collected from the rooftops, land surfaces or rock catchments and stored in a tank or a reservoir for later use. Rainwater harvesting has gained importance as a sustainable water management technique to address the water scarcity and reduce the strain on groundwater and prevent the flooding. म्हणजेच काय रेन वॉटर हार्वेस्टिंग? म्हणजे पाणी रूफटॉपवरून किंवा जमिनीवरून अशा प्रकारे साठवायचं की ज्याच्यामुळे सरफेस रन ऑफ हा कमी झाला पाहिजे आणि परत फ्लडिंगसुद्धा लिमिटेड झालं पाहिजे आणि पाण्याचं दुर्भिक्ष थांबवता आलं पाहिजे. व्हाय द रेन वॉटर हार्वेस्टिंग इज रिक्वायर्ड? सरफेस वॉटर इज इनॲडिक्वेट टू मीट आवर डिमांड अँड वी हॅव टू डिपेंड अपॉन द ग्राउंड वॉटर. Environmental changes are there. Then to arrest the groundwater decline and augment of the groundwater table. To beneficiate water quality in aquifers, to conserve the surface water runoff during the monsoon and to reduce the soil erosion. म्हणजेच मातीची धूप थांबवण्यासाठी, निसर्गातील बदलांसाठी, नंतर पाण्याच्या डिमांड जे आहे ते डिमांड हे सरफेस वॉटरने पुरत नाही, त्यामुळे ग्राउंड वॉटर काढावं लागतं, त्यामुळे ग्राउंड वॉटर खाली जातं. हे ग्राउंड वॉटर टेबल वर आणण्यासाठी, त्यानंतर पाण्याच्या क्वालिटी सुधारण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग हे आवश्यक आहे. देन ऑब्जेक्टिव्स ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग: फॉर कन्झर्वेशन ऑफ वॉटर, फॉर रिचार्ज ऑफ ग्राउंड वॉटर, रिडक्शन ऑफ सॉइल इरोजन अँड फ्लडिंग as discussed earlier, providing an alternative water source especially in arid and drought prone areas like Solapur. But nowadays in Solapur also rain is like a Lonavala, reducing the demand on municipal water supply systems. म्हणजेच आपल्या अपार्टमेंटचं किंवा आपल्या घराचं पाणी आपणच स्टोअर करायचं, आपणच हार्वेस्ट करायचं, त्यालाच रेन वॉटर हार्वेस्टिंग असं म्हणायचं. देन मेथड्स ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग: रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इन्व्हॉल्व्स collecting the rainwater that falls on the roofs and channel it through the pipes to storage tank or recharge pits. It is suitable for residential, commercial and industrial building. थोडक्यात काय आहे, छतावर जे पाणी पडतं ते पाणी कलेक्ट करायचं, ते पाईपमधनं स्टोरेजकडे घेऊन जायचं किंवा स्टोरेजकडे न देता रिचार्ज पीटमध्ये घेऊन जायचं. या पद्धतीला आपण रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणू आणि ही रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रियल बिल्डिंगसाठी उपयोगी पद्धत आहे. देन सरफेस रन ऑफ और ओपन स्पेस हार्वेस्टिंग: रेन वॉटर कलेक्टेड फ्रॉम द ओपन स्पेसेस सच एज अ रोड, gardens and fields. The water can be directed into the ponds or reservoirs or artificial recharge structure like wells or boreholes. म्हणजेच ओपन प्लॉट मधलं सुद्धा पाणी कलेक्ट करून ते एका पॉन्डमध्ये किंवा रिझर्वायरमध्ये सोडायचं किंवा तेच पाणी रिचार्ज स्ट्रक्चरमध्ये म्हणजेच वेल्स किंवा बोरहोल्समध्ये सोडायचं. देन वी आर गोइंग टू स्टडी द फ्लो डायग्राम ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग. This is the rainwater. Rainwater is collected on the roof also. It is collected in open space also. And from the rooftop harvesting, it is sent directly to the storage or for direct use after filtration. Then open space harvesting, we can send that water to the groundwater recharge also. So in rooftop harvesting, we can use the water and surplus water
we can send it to the recharge. But in open space harvesting, we can send all that water into the groundwater recharge, or sometimes that water may be used for various purposes. Then we are going to discuss the components of rainwater harvesting system. Catchment area. We studied in the irrigation engineering the surface that receives rainfall and contributes to the runoff. This can be a rooftop or a paved area, or maybe unpaved area or ground surface. Then conveyance system. Conveyance system means pipes or channels that transport the collected rainwater to the storage tank or a recharge system. Very simple. Then filtration unit, the unit which filters the water, used to remove the debris and pollutants from the collected water. Basic filters include the mesh screens and sand filters. Storage tank. The tanks are underground reservoirs where the collected water is stored for future use. This can be made up of material like plastic, PVC, concrete or a steel. Then recharge structures. Recharge structure may be a borehole, may be a recharge pits, may be a well to enhance the groundwater levels. I can tell you the simple example. If one building has a terrace area 1000 square feet, how we can calculate the amount required for rainwater harvesting? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बरेच जण विचारू शकतात. एखाद्या छोट्या बंगल्याचा रूफटॉपचा एरिया 1000 स्क्वेअर फीट असू शकतो टेरेस एरिया. म्हणजेच टेरेस एरियावर त्याचं पाणी किती जमतं तर 1000 स्क्वेअर फीट जर स्क्वेअर मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर 93 स्क्वेअर मीटर होतं. 1 mm पाऊस पडला तर 1 लिटर पाणी 1 स्क्वेअर मीटर गच्चीवर जमतं. हे लक्षात ठेवा. 1 mm पाऊस जर पडला तर 1 लिटर पाणी 1 स्क्वेअर मीटर एरियामध्ये जमतं. म्हणजेच 93 स्क्वेअर मीटर गच्चीवर म्हणजेच 1000 स्क्वेअर फीटच्या गच्चीवर किती पाणी जमेल 1 mm पाऊस पडल्यावर 93 लिटर. कारण 1 स्क्वेअर मीटरमध्ये 1 लिटर म्हणून 93 स्क्वेअर मीटरमध्ये 93 स्क्वेअर मीटर. देन वॉटर फॉर इयरला जर 800 mm जर रेनफॉल असेल असं गृहीत धरलं, सोलापूरचं 700 ते 800 म्हणजेच 93 मल्टिप्लाइड बाय 800 दॅट इज 74,000 लिटर. म्हणजेच वर्षाला आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये ॲव्हरेज तुम्हाला 74,000 लिटर पाणी मिळू शकतं. म्हणजेच 1000 स्क्वेअर फीटची गच्ची असेल आणि 800 mmचा रेनफॉल जर त्या एरियात असेल तर 74,000 लिटरचं पाणी तुम्हाला पर इयर मिळू शकतं. देन हाऊ वी हॅव टू कॅल्क्युलेट द अमाऊंट रिक्वायर्ड फॉर रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम. त्याचे कॉम्पोनंट्स आत्ताच बघितले. पाईप म्हणजेच कन्व्हेयन्स सिस्टीम, प्लस फिल्टर म्हणजेच ट्रीटमेंट सिस्टीम, प्लस स्टोरेज म्हणजे स्टोरेज टँक, प्लस रिचार्ज पीट म्हणजे बोअर किंवा वेल, आणि प्लस लेबर आणि मशिनरी चार्जेस. आता पाईप वेगळे वापरले तर कॉस्टिंग वेगळी असेल, फिल्टर मटेरियल वेगळं वापरलं तर कॉस्टिंग वेगळं असेल, स्टोरेज टँक वेगळ्या मटेरियलचे वापरले तर रेट वेगळे असतील, रिचार्ज पीट वेल वापरलं तर कॉस्ट जास्त असेल, बोअरहोल वापरलं तर कॉस्ट लेस असेल. पण ॲव्हरेज मी सांगतोय या प्रत्येकाचे जर तुम्ही 20,000 ते 30,000 हजार पकडले तर पाईप 1 कॉम्पोनंट झाला, फिल्टर 2 झाले, स्टोरेज टँक 3 झालं, रिचार्ज पीट 4 झाले, लेबर 5 झाले. 30 पकडले तर 3 15 म्हणजे 1.5 लाख. मटेरियल जर कमी किंवा थोडं वापरलं तर 20 म्हणजे 1 लाख. म्हणजे 1 लाख ते 3 लाखापर्यंत तुम्ही चांगली रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम 1000 स्क्वेअर फीटच्या गच्चीवरून तुम्ही रेन वॉटरसाठी वापरू शकता. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ह्या प्रॉब्लेम तुम्ही नक्की लक्षात ठेवा. देन डायग्रॅम ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच हे रूफटॉप आहे. या रूफटॉपमधनं हे रेनचं पाणी जे पडतंय ते कलेक्ट केलं, ते कलेक्ट करून कलेक्शन टँकमध्ये घेतलं, तिथून कन्व्हेयन्स सिस्टीम म्हणजे पाईपनी आणि पंपनी ते फिल्ट्रेशन युनिटमध्ये सोडलं. फिल्ट्रेशन युनिटमधनं डेब्रिस आणि पाण्याची क्वालिटी सुधारून ते स्टोरेज टँक किंवा सॅनिटेशन टँकमध्ये पाठवलं आणि हे पाणी रेडी टू यूज आहे. किंवा यातलं काही पाणी तुम्ही रिचार्जसाठी वापरू शकता. अँड दिस इज द schematic diagram showing the rainwater harvesting. Then what are the benefits of rainwater harvesting? Water conservation reduces dependence on the groundwater and municipal supplies. म्हणजेच पाणी सोलापूर शहरात तर दुर्भिक्ष आहे
आणि आपला पाणी पुरवठा हा सगळ्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनवर किंवा ग्राउंड वॉटरवर डिपेंड असतो, तर त्याच्यापासून एक अल्टरनेटिव्ह सोर्स तयार करावा म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं आणि वॉटर कन्झर्वेशनसाठी वापरायचं. देन इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन रिड्युसेस द सरफेस रन ऑफ, प्रिव्हेंटिंग द सॉइल इरोजन अँड वॉटर पोल्युशन, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मातीची धूप संपवतं तसेच पाण्याचं प्रदूषण थांबवतं. कॉस्ट सेव्हिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम कॅन लीड टू द रिड्यूस्ड वॉटर बिल्स अँड लोअर डिमांड ऑन द पब्लिक वॉटर सिस्टीम्स, हे इम्पॉर्टंट आहे. देन ग्राउंड वॉटर रिचार्ज, help to replenish groundwater levels, particularly in the areas with declining water tables. म्हणजे जिथं वॉटर टेबल खाली गेलेलं आहे अशा ठिकाणी तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग RWH वापरू शकता. What are its limitation? High initial cost, installation of storage tanks, filters and pipes can be expensive. Then maintenance requirement, regular cleaning of the storage tanks, gutters and filter unit is necessary to prevent contamination and mosquito breeding. Then contamination risk, if rainwater harvesting is not properly maintained, harvested water can become polluted by debris, animal waste or chemicals. म्हणजेच त्याला व्यवस्थित प्रिझर्व करायचं, नुसतं हार्वेस्ट नाही करायचं, वी हॅव टू प्रिझर्व दॅट वॉटर. सो इट इज इनफ इन दिस लेक्चर. वी कॅन स्टडी द कन्सेप्ट ऑफ अर्थिंग अँड अदर इलेक्ट्रिफिकेशन पार्ट in my coming lectures, and rainwater harvesting is very important as discussed earlier. Then thanking you for listening my lecture quietly. For more details or notes, you may please contact my administrator with his phone number 8766847055, and my email ID is svkulkarni72@gmail.com. So thanking you, and till then.